फुलांचा किती छान सुगंध येतोय. गुड मॉर्निंग. तुझ्यासाठी. किती छान सुगंध येतोय या फुलांचा. तुला पांढरी फुलं खूप आवडतात ना? खूप. मोगरा, जाई, जुई, लिली, सायली, निशिगंध सगळ्या पांढऱ्या फुलांचा किती छान सुगंध येतो. थँक्यू सो मच आदित्य. एक मिनिट. आता संपूर्ण घरात दरवळेल तू दिलेल्या फुलांचा सुगंध. तू बस ना. पराठे करते. 5 मिनिटात तयार होते. ओके. नो काय. नाही नाही साठेबाई, आजची भेट नका ठरवू. काय ना, एका रिसेप्शनला जायचं आणि बिल्डिंग मधलंच रिसेप्शन आहे, त्यामुळे टाळता येत नाहीये. हो बरं ठीक आहे, मग उद्याची ठरवते मी भेट. पत्ता पाठवते मी त्यांच्या ऑफिसचा आणि कळवून टाकते त्यांना तुम्ही येताय म्हणून. अगदी अगदी, मी नाही चुकवणार उद्याचा मुहूर्त. ठीक आहे. चला बाई, आज इथल्या लग्नाचं जेवण, उद्या मीरेच्या लग्नाच्या जेवणाची तयारी. हे स्थळ हातून जायला नको. डॉक्टरकडे जाऊन आलास का रे मामा? हो, जाऊन आलो. ढीगभर टेस्ट करायला सांगितलेत. या दुनियाभरच्या टेस्ट करायला का लावतात कळत नाही मला. एका टेस्ट साठी 2,500 रुपये जातात. अरे मग असू दे, तब्येत महत्वाची. या बाबतीत अजिबात हात आकडता घेणार नाही असा तू. एकदम करेक्ट आहे मामा. एक काम करते मी, उद्या सकाळी मीच तुला घेऊन जाते ब्लड टेस्ट साठी. नाही नाही, ते खालच्या मजल्यावरचे व्यवहार करायचे. त्यांच्याकडे रात्री रिसेप्शन आहे ना, यायला उशीर होईल. परवा सकाळी. पण परवा नक्की. हो हो, म्हणजे आज आलू पराठे खायला काय हरकत नाही. तुझ्यासाठी कोबीचे पराठे केलेत मी. अरे खूप आलू पराठे आवडतात यार मला. देवा, हे डायबिटीज नको रे कोणाला देऊ. अरे हो, पण ते लग्नामध्ये छान छान पदार्थ असतील ना, असे गोड 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 ते मी नाही खाणार. तुम्ही खा. तुम्ही खाल्लत म्हणजे मी खाल्लं असं होईल. बरं बाबा, पण मला जमणार नाही हा संध्याकाळी रिसेप्शनला यायला. शाळेत एक्स्ट्रा तास घेते मी मुलांचा सध्या. हो, मी अजून एक तुझ्यासाठी गरमागरम पराठा घेऊन येते. बर बर. मीठ नाहीये ना? असं कधी होत नाही. पण एक मिनिट, पर्याय आहे ना आपल्याकडे. ठीक आहे, पुरे पुरे पुरे. गुड. ताई तू पण घे ना. अगं माझा उपवास नाही का आज, विसरलीस? अरे हो.
काय ग, काही गडबड आहे का पराठ्यात? नाही. अजिबात नाही. ते काय ना, तू आज रिसेप्शनला जाणार नाहीयेस ना, म्हणून तोंड वाकडं करते ती. आता मी नाहीये म्हणून काय झालं? कमू मावशी आहे ना, तिथल्या तिथे एखादा मुलगा शोधेल हिच्यासाठी. नाही हा ताई, आधी तू मग मी. माझ्या मागे नका लागू. बर बर, थंड होतात पराठे, खा आधी. म्हणजे आज संध्याकाळी घरी कोणीच नसणार. आज मला संधी आहे मीराला प्रपोज करण्याची, पण अथर्वची मदत घ्यावी लागेल. येस. बाकी काही नाही रे शशांक. आपला मिहीर ना मनातल्या मनात पुरतो, काहीच गोष्टी शेअर करत नाही, म्हणून काळजी वाटते रे. मधुराचं रिजेक्शन त्यांनी मनात दाबून ठेवलंय. म्हणजे त्यांचं पॅचअप झालं असलं ना तरी तो खूप हर्ट झालाय. त्यामुळे मला वाटतं थोडे दिवस आपण या विषयापासून पूर्ण बाजूला व्हायला पाहिजे. लेट हिम ग्रो आउट ऑफ इट. यू आर राईट. प्रत्येकाची स्वतःला सावरण्याची स्वतःची एक पद्धत असते, अँड आय थिंक वी शुड गिव्ह हिम दॅट स्पेस. मिहीरला या सगळ्यातनं बाहेर पडायला ना बराच वेळ लागणार आहे. ही आपल्याही संयमाची परीक्षा आहे मनीषा. हो शशांक, पण हे सगळं करत असताना त्याला असं कुठेही वाटता कामा नाही की आपण त्याला सहानुभूती देतोय. पण असं झालं ना तर तो अजून हर्ट होईल आणि कदाचित आपल्यापासून दूर जाईल. तो वेळ देऊया त्याला, त्याला हवा तेवढा. येस, फायनली. किती कॉम्प्लिकेटेड होतं यार हे डिझाईन, पण गाईज तुमच्यामुळे कम्प्लीट होऊ शकला. तुमच्या सपोर्ट शिवाय नसतं झालं. खरंच यार, खूपच किचकट होतं हे काम, पण आता पूर्ण झाल्यावर मस्त वाटतंय ना. यस, चलो इस बात पे कॉफी पीते. येस, डेफिनेटली. येस, चलो फिर कॉफी. चलो. एक सेकंड, माझी सरांसोबत मीटिंग आहे, मला जावं लागेल. तुम्ही दोघं जा कॉफी प्यायला. ओके, बाय. ओके, चल ना आपण जाऊया. ऐक ना, मला अजून एक डिझाईन कम्प्लीट करायचं आहे. सॉरी. काय झालं? काय झालं? उभा. तुला किती वेळा सांगितलं नको तिला पॅम्पर करूस. तुला आणि तुझ्या फ्रेंडशिपला तिला मिस करू दे. बघ असं झालं ना तर ती स्वतःहून तुझ्याशी बोलायला येईल. बाय बाय. ते यही फर्क होता है. ट्रस्ट. ओके, गुड. अरे गिफ्ट सजवत होती तासभर, आता स्वतःला सजवते. हे असलं काही नाही, लपेटून आली म्हणजे मिळवली. ए, कमू, अगं लोक आपल्याला बघायला येणार आहेत की नवरा नवरीला बघायला? सांग तिला. मग पुरुषांना ना यातलं काहीच कळत नाही. अरे लग्न समारंभात नवरीनं काय घातलंय यापेक्षा इतर बायकांनी काय घातलंय हे बायकांना बघण्यात जास्त रस असतो. म्हणजे साडी कुठली नेसली आहे, मॅचिंग ब्लाऊज आहे का, साडी तीच रिपीट केली आहे का, बरं दागिने कुठले घातलेत दागिने, त्याची घडणावळ किती आहे, एक ना दोन, बरं मेकअप आहे का भारंभार, असला तो कसा आहे वगैरे वगैरे आपलं चालू असतं. बरं कुठली बाई दुष्ट आहे, कुठली बाई खाष्ट आहे हे सुद्धा बघतात. हीच गंमत असते. पण ही गंमत घ्यायला आधी तिथे जावं लागतं ना कमू. तू एक काम कर, तुझं भाषण चालू राहू दे, आम्ही पुढे जातो. तू ये टॅक्सी करून मागव. हे बरं आहे, पुढे जाऊन बायकांवर इम्प्रेशन टाकायचंय का तुम्हाला? दादा सेंटमेंट पवार होते ते अगदी. चला अरे राव, चला काही खरं नाही. बरं मला सांगा, अथर्व कुठे आहे? पोटात दुखतंय त्याच्या, तो येत नाहीये. काही नाही रे, निमित्त हल्लीच्या पोरांना कुठे आई बापा बरोबर लग्न विग्नाला जायला आवडत नाही. हे जाऊ दे, त्याला कशाला मागे लागायचं, त्याला पडू दे, आपण निघू. चल अजून द्या त्याला सूट. डोक्यावर बसले पोरग यांच्या. बर चला, उशीर होतोय. मधुरा ऑफिस मधून निघाली असेल. चला. हो हो. मीरा, काय नजर डब्यामध्ये बघू ना. आलू के पराठे आणि मिरचीचं लोणचं. मीरा,
तू अजूनही माझे डोळे पुरवतेस, खरं सांगते तुला. मीरा, हे काय आहे? काय ग काय झालं? आम्हा गरिबांकडे लक्ष द्या जरा. पराठ्यामध्ये अजिबात मीठ नाहीये. काय? पण घरी तर सगळ्यांनी खाल्ले, कोणी काहीच बोललं नाही. तुझ्याकडून असं कधी घडत नाही ना. तो तुझ्या प्रेमाखातर तुला वाईट वाटू नये म्हणून नसेल कोणी बोललं काही. आणि तसंही तुला कोणी काही बोललं असेल तरी तुला ऐकू यायला हवं ना. आजकाल तुला दिसतं आणि ऐकू येतं ते एकच नाव, आदित्य. है ना? बरोबर. एक मिनिट, तू मीठ टाकलं नाहीयेस याचा अर्थ तू अल्टिमेटमला पोहोचलीयस. मला खरं सांग मीरा, काल काय घडलं होतं का ज्याने सकाळी स्वयंपाक करताना तू तंद्रीत होती? म्हणजे मी काल घरी गेले तेव्हा ठरवून गेले होते की आदित्यला ट्रीट द्यायची, पण झालं उलट. त्याने आणि अथर्वाने आधीच तयारी करून ठेवली होती टेरेसवर. पण तुला स्वप्न दाखवणारा कोणीच भेटला नाही आजपर्यंत. ज्याचा चेहरा तुझ्या डोळ्यासमोर पटकन येईल ना, त्याच्यावर तुझं प्रेम आहे असं समज. कसलं मीठ आणि कसलं काय यार. तुला ना आता प्रत्येक ठिकाणी आदित्यचा चेहरा दिसत असणार है ना. खूप मनापासून आवडतो ना तुला तो. काय काय कोण कोणाला काय आवडतं? रणवीर आवडतो आम्हाला. तुम्हाला कोण हिरो आवडतो? माझं ना धर्मेंद्र खूप आवडतंय. माझा ऑल टाइम फेवरेट आहे. अगं हो, म्हणजे त्याची सर ना कुणालाच नाहीये. नाहीतर हे आजकालचे हिरो बघितलेत का? चेहरे बघितलेत का त्यांचे? पापडासारखे दिसतात, पापडासारखे. अगं हो, पण काय ग, तुम्ही खरंच रणबीर बद्दल गोष्टी करत होतात की मीराला कुणी भेटलाय? हा, मी पण डबा आणायला जाते नाही. रणबीर काय भेटलाय ना? हा दादा बोल. अथर्व ऐक ना, आज संधी आहे. मी मीराला प्रपोज करणार आहे. वाव, ऐक 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 ऐक. पण मला तुझी थोडी हेल्प लागेल. बोल ना यार, मी रेडीच आहे. बोल ना, बोल काय करायचंय. हे बघ, एक्साइट होऊ नकोस. मी फक्त सांगतोय तेवढं कर. ओके? डन. सुपर ब्रो, टेरिफिक प्लॅन आहे आणि स्पेशल तुझं टच आहे. मीरा तर इम्प्रेस होणार. ओके ऐक, बडबड करू नकोस, कामाला लाग. ओके, मी तुला करतो ऑफिसमध्ये. येस सर, ऑल द बेस्ट. आणि हो, घराजवळ आलास की जरा मला मिस कॉल दे. ओके बाय. चला निघूया. मला वेळ होणार आहे इथेच. तू निघ ना, तुला रिसेप्शन साठी उशीर होईल. म्हणजे तू येतोयस रिसेप्शनला? कोण आहे यार मधुरा, मी तिथे कोणाला ओळखत सुद्धा नाही. प्लस मला इन्व्हिटेशन सुद्धा नाही. अरे म्हणून काय झालं, ये ना प्लीज. मला कंपनी म्हणून तरी ये. कंपनी हवी असेल तर मी येतो तुझ्या बरोबर. मिहीर, तुला कुठे इन्व्हिटेशन आहे? यालाही नाही ना इन्व्हिटेशन, मग हा चालतो तुला? मिहीर प्लीज, त्याच्यात आणि तुझ्यात फरक आहे. तो ऍटलिस्ट आमच्याकडे राहतो, फॅमिली मेंबर म्हणून येऊ शकतो. एनिवे, तू नाही येतेस ना आदित्य? ठीक आहे ठीक आहे, तुला उगाच मी मस्का बिस्का लावत बसणार नाही. मी येते. बाय मिहीर. बाय आदित्य.
डोका उडवून घेतोस आणि मग असा हट होतोस. मी तुला सांगितलं ना, तिला फोर्स करू नकोस. नाही राहत ना. आय अंडरस्टँड. पण तुला जर ती खरंच हवी असेल, तिचं मन जिंकायचं असेल, तर तुला तिच्यापासून लांब राहावं लागेल. कंट्रोल युअरसेल्फ. टेक इट इझी ब्रदर. आणि डोंट वरी, सगळं ठीक होणार आहे. मी निघतो. सारखं सारखं काय आदित्य आदित्य. काल परवा आलेला मुलगा हिला जास्त इम्पॉर्टंट वाटायला लागलाय. आणि मी, माझ्यात काय वाईट आहे असं की अशी वागते माझ्याशी. माझ्यात जे काही वाईट आहे ना, ते वेळ आल्यावर दाखवून. मीरा, तू इकडे कसा? आय मीन तू या दिशेने घरी जात नाहीस ना? दिशा वेगळी असली तरी घरी जाण्याची वेळ एकच होती. म्हणून मग तुझ्यासाठी मी माझी दिशाच बदलली. चल. हॅलो चिंकी. तू सांगितलेलं सगळं डेकोरेशन केलंय मी. हो ग, पॉकेट मनी सगळा संपला माझा. पण एनिथिंग फॉर आदित्य दादा आणि मीरा तया. काय 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 ये खूप क्यूट है. वो तो मैं हूं ही. आणि हो, तुझी कॉम्प्लिमेंट ऐकून लाजतोय मी. पुढच्या वेळेला व्हिडिओ कॉल करीन. हॅलो चिंकी. हॅलो चिंकी, ऐक ना. मी 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 फोन ठेवतो. आदित्य दादाचा मिस कॉल येतोय. मग कदाचित ते आले असतील. आदित्य, इथे कुठे? येस, टेरेसवर चाललोय आपण. टेरेसवर? तुझ्यासाठी एक स्पेशल सरप्राईज आहे. चल. हो, आज खूप थ्रिल्ड आहे मी. ऍक्च्युली माझ्यासाठी ही नेट प्रॅक्टिसच आहे ना. ए चिंकी, हॅलो. ए चिंकी. एवढं वाटतं आज. एक मिनिट. डोळे बंद कर. आदित्य, डोंट वरी. डोळे बंद केल्याबरोबर कोणाचा चेहरा दिसला हा प्रश्न नाही विचारणार मी. मग विचारू? नाही, नको. बंद केले मी डोळे. वेट. आदित्य, शांत बस. बॅग्स दे. अरे शांत. डोळे उघडायचे नाहीये. ओके, आता तरी सांग, काय सरप्राईज आहे? चल माझ्या बरोबर. ए डोळे बंद. डोळे बंद. ओके. मी तुला घेऊन जातो. विश्वास आहे ना माझ्यावर? हो. ग्रेट. चल. एकच मिनिट. हळू. ओके. एक सेकंड. ओके, पास. आत्ता डोळे उघड.